देशभरामध्ये विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला। परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामार्फत मोदींना विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना कानमंत्र सुद्धा दिला। विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी तसेच परीक्षेचा ताण कसा कमी करावा याबाबत मार्गदर्शन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलणार होते, मात्र सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला आणि पंतप्रधानांचं भाषण पुढे ढकलण्यात आलं। आता या सर्व घडामोडींवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय आणि या निर्णयामुळे बीएमसीमधील राजकारण बदललंय। निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करत एकत्र लढून निवडून आलेल्या पवारांच्या एकमेव नगरसेवकांना ऐनवेळी आपली भूमिका बदलल्यानं ठाकरेंची मोठी अडचण झाली। उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबामध्येच राहावं असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय। राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे राहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हतो अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नाही, या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही असं आव्हाड म्हणाले। रामदास कदम अनेक दिवसानंतर ते योग्य बोलले तशा शब्दांमध्ये अंबादास दानवे यांनी रामदास कदमांच्या वक्तव्याचं समर्थन केलं। अत्यंत दुर्दैवी घटनेवर अशा प्रकारे राजकारण केलं जाणं अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलाय। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात बैठक होणार आहे। महापालिकेतील बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबतची घोषणा होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम भाजपच्या पहिल्या महिला महापौरांच्या नावाची घोषणा करणार आहेत। मुंबई महापालिकेत ठाकरेंची शिवसेना एकटी पडणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। भाजपनं तशी मोठी बांधणी केली जात असल्याचे संकेत दिलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेत 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा यासाठी मनसे आग्रही आहे। स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेना युबीटीकडे तसा आग्रह केला। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। 2010 साली करदात्या जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आलं होतं। कोरोना काळापासून हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून देखभालाअभावी त्याची अवस्था अधिक बिकट झाली आहे। लोकसभेत झालेल्या गदारोळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विरोधकांवर तोफ डागली। ज्यांनी आदिवासी महिला, राष्ट्रपतींचा आणि संविधानाचा वारंवार अपमान केला त्यांना संविधान हा शब्द उच्चारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावले। काँग्रेसच्या प्रेमाच्या दुकानात द्वेष आटोकाट भरलेला आहे। काँग्रेसला माझी कबर खोदायची आहे। मोदी की कब्र ही काँग्रेसची केवळ घोषणा नव्हे, विद्वेषाचं प्रतिबिंब आहे आणि ती काँग्रेसची अभिव्यक्ती असा पंतप्रधान मोदींनी हल्ला केला। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी तातडीनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आणि काही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हतं, 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शरद पवारांचे 2022ला एनडीएमध्ये येण्याचे प्रयत्न होते असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला। कोणती खाती द्यायची याबाबत सुद्धा चर्चा झालेली होती आणि संजय शिरसाटांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली। अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचं रामदास कदम म्हणाले। शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचं कदम म्हणाले। भाजप उमेदवार चेतन सिंग केदार 2 मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप शिवसेना युबीटीच्या नेत्यांना केला। सोबतचा हा प्रकार उघडकीस आणल्यानं आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप घुटकडे यांनी केला। सोबतच भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली। राज्यभरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची आता तयारी सुरू आहे। मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे आणि मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी, कर्मचारी दाखल झालेत। पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतदानाचं साहित्य केंद्रावर दाखल झालंय। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर केलं। यावेळी रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला। या वर्षाच्या पहिल्या बैठकीत रेपो रेट 5.25% एवढा होता, तो कायम ठेवण्यात आला। अजित पवारांच्या विमानात स्फोट जमिनीवर येण्याआधीच झाला असा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला। विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी शंका व्यक्त केली। बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झाला असा सवाल देखील सोनावणे यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी पुन्हा एकदा अजित पवारांची थातुरमातुर चौकशी नको, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जारी करा अशी मागणी अमोल मिटकर यांनी ट्विट करत केली आहे।
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये अजित पवारच मुख्य भूमिकेत होते अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे। तसेच आता अजित पवार नसल्यामुळे शंका कुशंका उपस्थित केल्या जात असल्याचं लंके यांनी म्हटलंय। मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या-6व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी ही लोकसेवा 3 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे। तर नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रेखार रेल्वे पूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। ओला, उबर, रॅपिडो या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या 7 फेब्रुवारीला देशव्यापी संपावर जाणार आहेत। किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं या मागणीसाठी संप पुकारण्यात आला। आमची कमाई कमी आणि खर्च जास्त होतो, इंधन, देखभाल खर्च, इतर खर्चांमधून आमच्याकडे फार रक्कम उरत नाही, याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। जपानच्या सागा प्रीफ्रेक्चरचे गव्हर्नर योशिनारी यामागुची यांच्यासह उच्चस्तरीय शैक्षणिक आणि संशोधन शिष्टमंडळानं मुंबई विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान पर्यावरणीय आव्हानं, शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मायक्रोप्लास्टिक, मरीन स्टडीज याचबरोबर कॉस्मेटिक सायन्स या विषयावर अभ्यास आणि संशोधनासाठी सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली। मुंबईतील कलिना इथल्या मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात लोककला अभ्यासकांचं एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं। वगनाट्याची मौखिक परंपरा आणि योगदान या विषयावर माहिती देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पद्मश्री वामन केंद्रे यांची उपस्थिती होती। लाडकी बहीण योजनेतल्या महिलांसाठी दिलासा एक बातमी। अनेक दिवसांपासून बंद असलेलं ई-केवायसी पोर्टल आता पुन्हा सुरू करण्यात आलं। ई-केवायसी संदर्भातला पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। मात्र आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं भारतीय हवाई दलासाठी 5 प्रगत तेजस लढाऊ विमानं तयार केली, जी लवकरच भारतीय हवाई दलाला सुपूर्द केली जाणार आहेत। फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या विमान करारांचा ही विमानं भाग आहेत। वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भात केडीएमसी महापालिकेनं एमसीएचआय संघटनेच्या बिल्डरांची बैठक घेतली। मार्गदर्शक सूचनांचं पालन करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा दंड भरण्यास तयार राहा असा इशारा बिल्डरांसह मेट्रो आणि एमएमआरडीएच्या कंत्राटदारांना देण्यात आला आहे। मुंबईसह राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढला, त्यामुळे ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये नागरिकांनी त्यांना घाम फुटतोय। तर मुंबईमध्ये सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात झाली। इथलं तापमान 35.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं, त्यामुळे हे तापमान थेट उन्हाळ्याची चाहूल देत आहे। मुंबई तीर्थगती मार्गावर मागच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम तिसऱ्या दिवशी सुद्धा दिसून आला। वाहतूक कोंडीमुळे पुणे विभागाच्या दिवसभरात शिवनेरीच्या 66 फेऱ्या रद्द झाल्या, त्यामुळे एसटीचे सुमारे 12 ते 15 लाखांचं आर्थिक नुकसान झालं। 10 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होतीये। परीक्षांदरम्यान प्रत्येक वर्गखोली सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश असताना मुंबई विभागातल्या 58 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याचं समोर आलं। यामध्ये सर्वाधिक 35 परीक्षा केंद्र मुंबई जिल्ह्यातली आहेत। नालासोपाराच्या प्रगतीनगर परिसरात 9 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। आरोपींकडून मोबाईलसह इतर साहित्य जप्त केलंय। आरोपींकडे वैध कागदपत्र नसल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। स्वस्त दरात सोन्याचे दागिने देतो असा बनाव करून एकाची 13,25,000 रोख रक्कम असलेली पिशवी तिघांनी पळवली। मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेनं घणसोलीतून दोघांना आणि बेलापूरमधून एकाला अटक केली। आरोपींकडून कार, मोटरसायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त केला। पश्चिम रेल्वेवर विना तिकीट प्रवास करणाऱ्या 1,02,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। जानेवारीमध्ये राबवलेल्या या मोहिमेत 4,34,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। नवी मुंबईतल्या कोपरखैरणे परिसरात मोबाईल आणि रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर ॲसिड हल्ला झाला। तरुण रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर अचानक ॲसिड फेकलं आणि त्याच्या जवळचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। यामध्ये तरुणाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे। मुंबई